दिवंगत कविवर्य नारायण सुर्वे यांच्या घरात चोरी झाल्याची घटना, पण हे सुर्वेंचं किंबहुना कविवर्य सुर्वे यांचं घर असल्याचं कळताच चोरट्याला पश्चाताप झालेला आहे आणि चोरलेला सगळा ऐवज चोरट्यानं परत आणून दिलेला आहे। चोरानं दिवंगत कवी नारायण सुर्वेंची माफी देखील मागितली आहे। चोरीची ही भावनिक पोस्ट सध्या चर्चेत आहे। आधी चोरी केली आणि नंतर वस्तू परत केल्यात। चोरट्यानं घर मालकाची ही माफी मागितल्याची घटना दिवंगत कवी नारायण सुर्वेंच्या नेरळच्या घरी चोरट्यानं चोरी केली होती, पण ही चोरी केली ते घर नारायण सुर्वेंचं असल्याचं कळताच चोरट्याला पश्चाताप झालाय। त्या चोरानं घरातून नेलेलं सामान परत आणूनही दिलंय। मी जेव्हा माझ्या मुलाकडे राहायला गेले 10 दिवस आणि आज मी अचानकपणे घरी आले नेरळला, तर दार उघडून बघते तर समोर सगळा पसारा दिसला म्हणून आतमध्ये जाऊन बघितलं तर आतमध्ये दिसलं की सगळं अस्ताव्यस्त सगळ्या वस्तू केलेल्या आहेत। त्यातल्या काही गोष्टी गहाळ झालेल्या आहेत, नेलेल्या आहेत त्यांनी त्या चोरांनी। पण त्यांनी भिंतीवर लिहिलंय की मला माहीत नव्हतं की हे नारायण सुर्वेंचं घर आहे। तर मी चोरी केली, पण म्हणजे नारायण सुर्वेंचं घर आहे पण मी चोरी केली नसती, मला माफ करा। मी ज्या काय वस्तू नेल्या त्या तुमच्या परत आणून देईन। टीव्ही नेलेला मी परत आणून दिला आहे, सॉरी। नेमकं काय काय लिहिलेलं आहे या बोर्डवर आपण पाहूया। मला माहित नव्हतं की हे नारायण सुर्वे यांचं घर आहे, अन्यथा मी चोरी केलीच नसती, मला माफ करा। मी जी वस्तू घेतली आहे ती मी परत करेन। मी टीव्ही पण नेला होता, तो आणून ठेवलाय, सॉरी, असं या चोरट्यानं भिंतीवर मजकूरच लिहिलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।